आणि आता थेट जाऊयात, छगन भुजबळ बोलतायत. वाटेल ते विधानं करतायत. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार, आणि त्यांचे जे वेगवेगळे प्लान्स, त्यांनी संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळ्या प्लान करून त्यांनी ते बरोबर स्वराज्य निर्माण केलेलं. त्याचाच तो भाग आहे, त्यांच्या हुशारीचा भाग आहे, त्याच्या रणनीतीचा भाग आहे की तिथून ते बरोबर आग्र्याहून सुटले. आणि जर तुम्ही म्हणता तसे जर ते सुटले असते काय, तर ते काय आणि संभाजी महाराज काय, दोघे आपल्या घोड्यावरून जे आरामात आले असते. पण त्यांनी संभाजी महाराजांना सुद्धा काशीला कुठेतरी सोडून दिलं, कुणाच्या तरी ताब्यात दिलं. एकटे एका मार्गानं ते महाराज पुढे आले. आणि रायगडावर ज्या वेळा महाराज आले त्यावेळेला जिजामाता विचारतात की शंभूराजे कुठे आहेत काय, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. हा इतिहास आहे. आणि आता इतिहास तुम्ही आम्ही बदलणारे कोण? ठीक आहे काय पुढे. साहेब, संजय राऊत यांनी आज सकाळी एक नाशिकमध्ये असताना गंभीर आरोप केलेला आहे. कामाख्या देवीच्या इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉनमध्ये गाडून ठेवलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे वर्षावर. ठीक आहे, तुम्ही काय सांगू शकत नाही. कुठे गाडले ते काढा म्हणा बाहेर. आणि जर कोणी गाडले असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही, ते गाड्याला 10-20 माणसं लागत असतील. कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा. बरं ठीक आहे, आता मला काय माहिती नाही काय, त्यांची ज्यांची माहिती ते बोलतात, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. हायकोर्टाने काल केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारलेलं आहे. शेवटच्या 1 तासांमध्ये 76 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कसं झालं असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. संशय व्यक्त केलेला आहे एकूणच मतदान प्रक्रियेवर. ठीक आहे, आता हायकोर्टाने जे काही म्हटलेलं आहे त्याचं उत्तर गव्हर्नमेंट देईल. पण तुम्ही आम्ही सगळे बघतो आहोत, आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारच्या कोणी त्या मतदान केंद्रावर फिरकत नाही. आणि 4-5 नंतर जी गर्दी उसळते आणि मग ते दरवाजे लावून घ्या, मग त्या सगळ्यांना ते कुपन किंवा चिठ्ठ्या द्या, तेवढ्या लोकांना मतदान करून घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे हे लोक जे आहेत 8-9 वाजेपर्यंत मग त्यांचं मतदान चालतं. तर शेवटच्या 2-3 तासामध्ये जे आहे ना, हे मतदान नेहमीच वाढतं, हा माझा अनुभव आहे. बाकी आता हायकोर्ट जे काही विचारतं आहे, सन्मान्य हायकोर्ट, त्याला उत्तर देतील गव्हर्नमेंट. आयोगाने असं म्हटलेलं आहे त्या सुनावणीमध्ये की आमच्याकडे त्या नंतरचा जो काही मतदान झालं त्याचा कुठलाही फुटेज किंवा त्याचे पुरावे नाहीये असं आयोगाने कोर्टात समोर म्हटलंय. मला काय म्हटलं, काय म्हटलं मला माहित नाही. साहेब, अंजली दमनी आज एक पत्रकार परिषद घेणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंसंदर्भात अत्यंत गंभीर पुरावे सादर केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. ठीक आहे, बघूया ना त्यांचा. तर मी काय सांगू, ते काय पुरावे आहेत, काय बोलतायत, आणि मग मी त्याच्याबद्दल काय बोलणं तूर्त काय योग्य ठरणार नाही, कारण त्यांची अजून पत्रकार परिषदच झाली नाही. ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाड्या आहेत त्यांचे अर्ज जे आहेत ते अपात्र ठरणारे, आजपासून तशी कारवाई सुरू होती आहे. आता बरोबर आहे ना. ही जी मदत जी द्यायची होती ती गरिबांनाच द्यायची होती. आता ज्यांच्याकडे 4 चाक्या गाड्या आहेत त्यांच्या पेट्रोललाच महिन्याला 10,000 रुपये खर्च येत असेल, त्यांना ह्या 1,500 रुपये घेऊन काय करायचं आहे. ही जे आहेत शेतात काम करणारे गोरगरीब महिला आहेत, किंवा घरकाम करणारे काही महिला असतील, किंवा आणखीन लहान काम करणारे जे गरीब कुटुंब आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. पण त्यावेळेला काय तेवढं काय लक्ष दिलं गेलं नाही. आणि आता ते साहजिकच आहेत, त्यांचे जे नियम आहेत, मी तर मागे सांगितलं तुमचे काही जे काही नियम असतील ते या TV वर ते नियम एकदाचे उद्यात की बाबा हे आमचे नियम आहेत, याच्यात बसतील, त्यांनी मदत घ्यावी, बाकी त्यांनी जे मदत स्वतःहून सोडावे. वर्तमानपत्रात तुम्हाला जाहिरात देता येईल, ते काही कोणी करत नाही. आणि मी हेही सांगितलं, जर 4 चाकी असणाऱ्या गाड्या असणाऱ्या आमच्या भगिनी घेतली असेल मदत, तर आता ती मदत परत घेण्यात काही अर्थ नाही, मागण्यातही काही अर्थ नाही, आणि तो उपद्व्याप करू नये असं माझं मत आहे. म्हणजे माझं मत म्हणजे सरकारचं मत नव्हे, एक कार्यकर्ता म्हणून माझं मत सांगतो मी. आणि स्वखुशीनं मग जे आहे ते त्या सगळ्या योजना जर ती सगळी लिस्ट जर आली म्हणजे नियमांची, तर गावातले लोकसुद्धा सांगणार आहे हे घर जे आहे या नियमात बसत नाही, आपोआपच मग